अहो एका बाईनं भात खाल्या वरण मागितलं, तिला समनाच हा पण काय खाल्लं, कानात वायरी नुसतं झुलायचं. अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले. पागल झाली महाराज माणसं, पागल. अहो काही एसटीत बस, ते कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होता तिकीट काढाय. तुकडी तिकीटच काढी ना हलतो तो स्वतः, त्यांना कानबडीने ठेवून दिली. इतक्या उशिरा बसली, मग काही का व्हायना बसली. हा नाही बसवलीच त्यांनी ठरवलं आज ठेवायचंच नाही याला. विनोदाचा बागले पागल झाली महाराज माणसं. कानात वायरी कुठे बसलं का ते खोकडं चाळीत बसायचं. अहो एकान बल्बच उडवलं होल्डर मधला. काय माणसं आहे, कानात वायरी नुसतं झुलायचं. अहो एक तर गायचं दूध काढाय गेलं कानात वायरी, मग बादली तर न्याव का नाही. हा का दूध खाली गेलं काय. अहो एक तर लघवीला गेला फोन आला, मग चेन तो घालव का नाही. चेन सुद्धा खोली नाही, हा घ्या बुटात पाणी गेलं त्याच्या. का बा तुम्ही हसात, आम्ही येतो चहा घेऊन. काय पागल झाली महाराज माणसं, पागल झाली. अहो कानात वायरी नुसतं झुलत बसायचं. काय ते खोकडं चाळीत बसायचं. अहो 2 कॉलेजच्या अवलदी मोटरसायकलवर चालल्या, एक काडी याच्या कानात एक पुढच्याच्या कानात. बाबूराव आला धनगरवाड्यात घुसला, सगळं झालं, कुत्रच आडवा आलं, वायरच गुतली, मिळालंच ते. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडतंय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ती झोळीतून खाली काढलं आणि फरशीवर ठेवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय. पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराचे हातात देऊन बोलाय का रोग झाला का. वर गाप पाणी, ती खाली कुत्रीचं पिलू नाक दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तो कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि हा मोबाईल मुळे संवाद संपला. अहो माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, 2 कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच वासा येडे बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा काऊन येणे यंदा. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळे दृष्टी गेली. दिसत नाही पोरांना. 8वा मोबाईलमुळे झोप गेली. झोपती नाही. या मोबाईल वापरणाऱ्याची अवलती नाही, या झोपती नाही. अहो निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय. तिच्या मुली सावध व्हा नाही उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही. ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येते. आता आपण महिलांना म्हणलं ना, हे लहान आले पोरांना मोबाईल देऊ नये, तर त्या म्हणत्या तो ऐकत नाही महिला म्हणतात. हा 40 वर्षाच्या तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, आणि तो 1.5 वर्षाचा तुम्हाला ऐकत नाही काय. आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक कशामुळे येतो. कशाचंही टेन्शन हो लोकांना, कशाचंही. अहो शेतातून आला आणि सुनील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय होईन या देशाचं. ती म्हणली देशाचं मरू द्या, ती दोतार जळाल तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुंगी लावावं लागेल एकच दोतारी.
मग तुम्हाला माझं कोणी ऐकत नाही, मग सांगूच नको. टेन्शन मध्ये महाराज. आणि टेन्शनच्या माणसाला आधाराची गरज आहे का कशाची? आधाराची. पूर्वी जर एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला तो लोक विचारायची कस काय, पैशाची काही अडचण आहे का? अहो आता लोक तसं विचारतच नाही. पेशंट ऍडमिट केला, स्कोर काय, स्कोर काय? क्रिकेट खेळतो का तो? त्याच्या मागून पुढून नळ्या घातलून तू म्हणतो स्कोर काय, स्कोर काय? तू काचातूनच पाहत राहतो. मग 1000चा म्हणतो 17. मग याने म्हणायचं ना कमी आहे, हा लगेच म्हणतो इतका. आमच्या पाहुण्याचं तर 9च होता तरी पाहुणं तवर ते गेलंय भी. टेन्शन मध्ये महाराज माणसं. आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. एक काल काय झालं आठवण, काय चिंता करायची? कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिले, देऊ दे तुला एकट्याला दिला का? अरे असे 3 मेले, तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्रे भंगरी यार सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का? एक काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकलं दुसरं औषध, अटॅकलं दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय जय. आता भांडणं करायचे, मारामारी करायची, दंगली करायची, बॉक्सन बोक्षी करायची दिवस आता राहिले नाही. कुठेही भांडणं करा. मोटरसायकलवर 3 जण चालले 3 जण 90 मारली होती. तिकून ट्रॅक्टर आला आणि यांच्याहून थोडा गाल उडाला. तर रस्ता आला म्हणले कार उडणार. बरं हात्यानं जाणून बुजून उडवला का? नाही, यांची इज्जत गेली. हे बिन बापाची आवला. याने त्याला घोडा लावला, फसका गाळ उडवला, त्याच्या ठून दिली. तोही काही कच्चा नव्हता, टामी घेऊन उतारला. तोही लावण्यात आणल्या 15-20 जण. हे उतारल्यावर म्हणले ती आईला गुडघ्या नाही ना राहिले. माघार घ्यायला शिका. आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित. काय म्हणते तुमचं? हा, 1 मेलेल्या माणसाच्या रात नदीत टाकू नका. 2 झाडं लावा. आणि 3 पांढऱ्या पेशी अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घेत जा. अजूनही किडनी नाहीत म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही टाळी वाजवाय तरी काय हरकत आहे? तर टाळी वाजवली पाहिजे. तुम्ही टाळी वाजवत नाही. टाळी आणि एक वाक्य सांगू आजचे कीर्तन, टाळी ही फक्त कीर्तनातच वाजवता येते. नाही तर जा अशी रस्त्यावर वाजून पहा. अहो इथं टाळी वाजवली पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. अहो इथं नाचायला, इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे टाळी वाजवा ना गड्या यांच्यासाठी. हो इथं नाचलं पाहिजे, इथं टाळी वाजवली पाहिजे. आता एवढं सुंदर आयोजन केलंय आपल्या नगरीमध्ये. एवढा मोठा सुंदर सप्ताह चालू आहे. आता महिला मंडळ तुम्हाला 2-3 वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा. 1 दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे, वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना अशे पैसे, अशे पैसे कशा. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे,
आता यांनी सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो नववा. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाटणं नावडी तू मुंडकी. कशातही पैसे घाल, कशातही पैसे, कशातही. आता आपल्याकडे एक मंगलाष्टका टायमाला एक बावळटपणा आला. मंगलाष्टका टायमाला फाजील पद्धत आली. मंगलाष्टका टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायला जाऊ गेला बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला मी हाय तिलाच काटाळ्या त्याचं काय. कशातही पैसे, कशातही. पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, वाणला किडा आला पुड्या केल्या. आता लोक पुढे फोडतीच नाही, एक तर वाईट गेले राहत्या डायरेक्ट फेकून आले. कशातही पैसे, कशातही पैसे. आता एक लग्नात फाशील पद्धत आली. फाशील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलाय आता. जो नवरदेव भाड्याच्या गाडीला 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा घालचा, ते हायवेला मिळत. तो आताच नाही मिळणार. एकच दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर होते. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसा द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा. एक भाग इकडे दडपायचा आणि एक भाग इकडे दडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दडपायचा आणि एक पट वाटेवर यायची, याला म्हणायचं देव यानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. कल विनायक शिकेलं ना वर ते गाडीवर पडलं पाहता का. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. त्याच्या पुढं तो बँडवाला बहर फूल बरसाओ मेरा आया है, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आता. बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो महबूबा चालतो कसा माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाके द्या रे, बाटलीची बुच टाका, बेवडाय दे. चला गायला फुलं लागायच्या, मरणाच्या क्वाटरी बिल. कशातही पैसे, कशातही. अहो कशातही पैसे घालाय, कशातही.